चाललंय तुझं हे? हा, कुठे चालली आहेस? काय करतेस काय? मॉम बास आता मला नाही राहायचं या घरात कारण आय जस्ट कांट. या घरात ना फक्त ॲबनॉर्मल आणि मॅड लोक राहू शकतात बा. अनिका जरा हळू बोलशील? हे बघ अनिका, मी तुला आता 5 मिनिटापूर्वी सगळं एक्सप्लेन केलं होतं की नाही? मग आणि बर्थडेला ऋषी येतोय ना तुझा. मॉम काल माझा इन्सल्ट होत होता माझ्या फॅमिली समोर आणि माझीच फॅमिली माझ्याच अगेन्स्ट बोलत होती. हाऊ इज दॅट पॉसिबल? आणि तू वरून एक्सपेक्ट करते की मी ऋषला, नयनताराला आणि त्या मॅड आजीला सॉरी बोलावं. जरा हळू बोलशील का प्लीज? जर कोणी ऐकलं ना तर पंचायत होईल. हा मग ऐकू दे. आय डोंट केअर. तुझ्या तर पाय पडू का ग मी? मॉम मला काय बोलते? मी तुला काय बोलते का? उगाच मला का सोडवतीयेस? अनिका आता अनिका, काय चाललंय? डॅड हे बघ, मला गेलेल्या ग्रँड डॉटरचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात ना काही इंटरेस्ट नाहीये. मग कशात इंटरेस्ट आहे तुला? लोकांच्या मुलींना ब्लॅकमेल करण्यात इंटरेस्ट आहे की चांगल्या मुलांशी खोटं बोलून त्यांना फसवण्यात इंटरेस्ट आहे की स्वतःच्या स्वार्थापोटी लोकांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यात इंटरेस्ट आहे की लोकांना ड्रग्स खाऊ घालण्यात इंटरेस्ट आहे की अजून काही शेण खाण्यात इंटरेस्ट आहे? कशात इंटरेस्ट कशात आहे तुला? काय रे राजन? शट अप. तू बोल. माझं रेशवर खूप जास्त प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे आणि तुला ते नाही कळणार. तुला नाही कळणार माझ्या आत काय चालू आहे. याला प्रेम म्हणतेस तू अनिका? ज्या मुलावर आपण प्रेम करतो ना त्याच्याशी खोटं बोलून त्याचं प्रेम ओरबाडून घेऊन आपल्या पदरात घालण्याला प्रेम म्हणत नाहीत. आपल्या खानदानाची तुझ्या या अशा वागण्यामुळे काय इज्जत राहील याचा कधीतरी विचार केलायस का? डॅड गप्पा बस. खरं तर आता या क्षणी तुझ्या 2 कानफाडात मारून तुला वटणीवर आणावं असं वाटतंय, पण मी तसं आत्ता करू शकत नाही कारण माझ्या आईला आवडणार नाही ते. आज मोठ्या नातीचा वाढदिवस आहे ना आईच्या, म्हणून तू वाचलीस. ही सगळी नाटकं बंद करायची आणि तयारी करून गपचूप खाली यायचं. ही तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे. परत सांगणार नाही. हिने जर परत काही नाटकं केली, काही आगाऊपणा केला तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. आणि लवकर तयारी करून बाहेर या. अनिका चेहऱ्यावर जरा स्माइल ठेव, कळतंय का? म्हातारीला राग येईल असं वागू नकोस प्लीज. मॉम तू काही पण कर, मी नाही चेहऱ्यावर स्माइल ठेवणार आहे. मला नाही करायची स्माइल. आता या मुलीला मी कसं समजवू? ऐक, आज ऋषी येतोय की नाही? आणि तू कसली क्यूट दिसतेस, एकदम डॉल. आणि या चेहऱ्यावर जर स्माइल नसेल तर ऋषी तुझ्याकडे बघणार आहे का? हा, यू आर राईट. आय गेट इट. बट एक सेकंड, तू बोललेली या पार्टीमध्ये ऋष येणार आहे. कुठे आहे ऋष? मला तर दिसत नाही. खोटं बोललीस? तिकडे बघ जरा. ऋष आलाय. येस. ऋष गप्प ना, गप्प जराशी. ऐक, त्याच्याकडे जा, पण तिथे जाऊन त्याला सॉरी बोल. आणि काल जे काही झालं त्याच्यासाठी तुला खूप सॉरी फील होतं हे त्याला फील करून दे. आणि हे सगळं शांततेत, आताताईपणा करायचा नाही. हे बघ, तो ऑलरेडी खूप चिडलाय तुझ्यावर. त्याचा भडका उडेल असं काही वागू नकोस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, नयनतारा. ती नयनतारा इथेच कुठेतरी असणार, कळलं? काळजी घे. आय गेट इट. मला कळतंय. तू आता बघच मी ऋषवर कशी जादू करते ते. जस्ट वेट अँड वॉच. हाय ऋष. ऋष ऐक ना. साहिबा तुम्ही जरा 2 मिनिटं जाता का? 2 मिनिटं मला प्रायव्हसी हवी प्लीज. आली एसटी आली. एक्सक्यूज मी. व्हॉट? ए थांब, मी पण येतो. नाही ऋष तू प्लीज थांब. प्लीज 2 मिनिटं ऐकून घे ना मी काय बोलते ते. मला तुझ्याशी ना काही बोलायचंय ना ऐकायचंय आणि माझ्या मागे मागे यायचं नाही. ऋष नाही, तुला ऐकून घ्यावं लागेल. आय मीन प्लीज ऐक ना. मला फक्त एवढंच बोलायचंय. काल जे झालं त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी. मनापासून सॉरी बोलते. सिरियसली ऋष, आय नो जे काही झालं ते खूप चुकीचं होतं.
मला ग्रॅनी आजीचं नाही ऐकायला हवं होतं. तिच्या प्लॅनमध्ये ना मी फक्त आणि फक्त याच्यामुळे सामील झाली कारण की मला तू हवा होता. मला काही करून तुला मिळवायचं होतं. तुझ्यासाठी हे सगळं केलं. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर रेश. कसं सांगू तुला. यु नो वॉट रेश, आता ना झालं गेलं ते सोडून टाकूया ना. हस्बंड वाईफ मध्ये होत राहतात नोकझोक. तू काय वेडी आहेस? काय चुकीचं बोलले मी आणि काय चुकीचं केलं मी? जे काय केलं ते ग्रॅनी आजीमुळे केलं ना. शी इज रिस्पॉन्सिबल. आणि डोंट वरी, मी आपल्या लग्नानंतर ना तिला घराच्या बाहेर काढून टाकेन. पण मी तर म्हणते आजच ना आपण डायरेक्ट लग्नच करून टाकूया. या फंक्शन मध्येच लग्न करून टाकूया. तसं पण या फंक्शनचा काही सेन्स नाही बनत. बस बस बस, तुला ना खरंच वेळ लागलाय. थेरपीची गरज आहे तुला. आणि तू काय का आजीला घराबाहेर काढणार? आयडियली अन्नपूर्णा आजीनेच तुम्हाला घराबाहेर काढलं पाहिजे. त्यांचा चांगुलपणा म्हणून इथे राहत आहे तू. अँड फॉर युअर इन्फॉर्मेशन, तू जे वागलीस ना त्यासाठी तुला कधीच माफ नाही करणार आहे. त्यामुळे आता लग्न सोडायचं, मैत्री सोडायची, तोंड सुद्धा दाखवायचं नाही मला. शेमलेस. रेश, असं कसं करू शकतो? मी किती मनापासून सॉरी बोलले आणि किती वेळा सॉरी बोलले तरी याने ऐकलं नाही माझं. दिस इज नॉट डन यार. आय हेट दिस. सगळं मूड ऑफ करून टाकलं. मी इथे यायलाच नाही पाहिजे होतं. आय हेट एव्हरीथिंग. मॅडम थांबा, इथे एंट्री करा. हायला लिंगे कमळे बोंबलला आता सगळं. एंट्री केली की गावतोय आपण. थांब र, मी आहे की. हां चला. देवी, का माझी परीक्षा बघतेस? आज माझी नात येईल ना. काय पोरांनो, पार्टीचं आमंत्रण आहे तुम्हाला? मग इथून कुठे चाललात? चला आपल्याला मागच्या दाराने जायचंय. चला चला.